सुरुवातीलाच बातमी ही भाजपाच्या गोटातून विधान परिषदेसाठी भाजपात इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांची आता लगबग सुरू झाली आहे। भाजपाच्या वाट्याला 4 जागा आहेत, त्यासाठी इच्छुकांची मात्र भाऊ गर्दी झाली आहे। विधान परिषदेच्या 9 जागां या 13 मे रोजी रिक्त होणार आहेत। एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। तर यासाठी भाजपाकडून इच्छुकांची भाऊ गर्दी सुरू झाली आहे। भाजपाकडून विधान परिषदेसाठी कुणाची नावे चर्चेमध्ये आहेत त्यावर एक नजर टाकूया। माधवी नाईक भाजपाच्या महामंत्री आहेत। केशव उपाध्याय भाजपाचे उपाध्यक्ष, रणजितसिंह निंबाळकर भाजपाचे माजी खासदार, राम सातपुते माजी आमदार भाजपाचे, ही 4 नावं चर्चेमध्ये आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, भाजपाकडून विधान परिषदेसाठी अनेक नावं ही चर्चेमध्ये आहेत, त्यातील 4 नावं आपण पाहिली, मात्र या व्यतिरिक्त सुद्धा इतर नावं असतील। आणखी कुणाकुणाची नावं चर्चेमध्ये आहेत या संदर्भात काही माहिती मिळाली आहे? नक्की जगदीश, आपण पाहायला गेलं तर विधान परिषदेच्या काही जागा ज्या आहेत त्या आता मे महिन्यामध्ये रिक्त होणार आहेत आणि यासाठी आता भाजपच्या माध्यमातून मोर्चा बांधणी जी आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळते। अनेक इच्छुकांची यादी जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते। यापूर्वी पाहिलं होतं की राज्यसभेला ज्या उमेदवारांना संधी मिळाली नव्हती ते सुद्धा आता या खरं तर इच्छुकांमध्ये असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच या सर्ववरती आता भाजप कशा पद्धतीने लक्ष देणार, कारण महायुतीमध्ये आपण पाहायला गेलं तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त जागा या भाजपला मिळणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे एकूण 9 जागांपैकी आता किती जागा या भाजपच्या वाटेला जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर जे काही उमेदवार आहेत विधान परिषदेवरती ते ज्यांची जागा रिक्त होणार आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यापैकी सुद्धा काही आमदारांना जे आहे ते पुन्हा एकदा संधी मिळते का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जय, तुम्ही असेच जोडलेले रहा।